श्री स्वामी समर्थ 2026च्या अधिक महिन्यात येणारा 21 मेचा गुरु पुष्यामृत योग हा अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारी मानला जात आहे. कारण असा योग शुभ संयोग जोडून आला आहे. ज्यावेळी गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात तेव्हा तयार होणारा गुरु पुष्यामृत योग हा सोने खरेदी, पूजा, जप, दान आणि नवीन शुभ कामासाठी अत्यंत मंगल मानला जातो. आणि यावेळी हा योग अधिक महिन्यात येत असल्यामुळे त्याचे महत्व अनेक पटींनी वाढले जाते आहे. असे मानले जाते की या दिवशी केलेली छोटी पूजा देखील मोठे फळ देते. 21 मे 2026 गुरुवार या दिवशी गुरुपुरुषामृत योग पहाटेपासून सुरू होणार आहे. पुष्य नक्षत्राचा शुभ प्रभाव सकाळपासून राहणार असून पूजा, जप आणि शुभ कार्यांसाठी सकाळची वेळ अत्यंत मंगल मानली जात आहे. सकाळी साधारण 6 वाजल्यापासून दुपारपर्यंतचा काळ विशेष शुभ मानला जात आहे. या वेळेत भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि दत्तगुरूंची पूजा केल्यास घरात सुख समृद्धी वाढते अशी श्रद्धा आहे. तर मित्रांनो, या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्वच्छ अंघोळ करावे आणि घर स्वच्छ करून देवघरात तुपाचा दिवा लावावा. भगवान विष्णूंना पिवळी फुले, हळद, अक्षदा आणि तुळशीपत्र अर्पण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनाम किंवा श्री स्वामी समर्थ नामस्मरण करावे. या दिवशी केलेला जप अत्यंत फलदायी मानला जातो. 21 मेच्या या गुरुपुष्यामृत योगात एक खास उपाय खूप प्रभावी मानला जातो. संध्याकाळी तुळशीपाशी तुपाचा दिवा लावून त्यात 2 लवंगा टाकाव्यात आणि मनापासून आपल्या घरातील अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करावी. असे मानले जाते की यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी सोने, चांदी, नवीन वस्तू किंवा वाहन खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. अनेक लोक या दिवशी व्यवसायाची सुरुवात देखील करतात किंवा नवीन कामाचा शुभारंभ करतात. कारण गुरुपुरुषामृत योगात सुरू केलेले काम दीर्घकाळ यश देणारे मानले जाते. तर अधिक महिन्यात आलेल्या या पवित्र योगात दान करण्याचे देखील विशेष महत्व आहे. गरिबांना अन्नदान करावे, गायीला हिरवा चारा द्यावा किंवा पक्ष्यांना धान्य टाकावे. ज्यांच्या जीवनात आर्थिक अडचणी आहेत त्यांनी या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान करावे. त्यामुळे गुरुग्रह मजबूत होतो आणि धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात अशी श्रद्धा आहे. या दिवशी काही गोष्टी टाळाव्यात. घरात वाद करू नये, कोणालाही अपशब्द बोलू नये, भांडण करू नये आणि शक्य तितके शांत आणि सात्विक राहावे. कारण अधिक महिन्यातील गुरुपुरुषामृत योग हा फक्त धनलाभासाठी नाही तर आत्मिक शांती आणि पुण्य मिळवण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जेव्हा माणूस आतून शांत असतो तेव्हा त्याला कोणत्याही कामामध्ये यश नक्कीच मिळतो. म्हणून मित्रांनो, 21 मे 2026 रोजी येणारा हा गुरुपुरुषामृत योग तुमच्या जीवनात सुख, शांती आणि भरभराट घेऊन येवो हीच प्रार्थना. या दिवशी भक्तिभावाने पूजा करा, नामजप करा आणि भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि स्वामी समर्थ महाराज दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.